खेड्यात दोघं मित्र राहत होते, दिनेश आणि मंगेश. दिनेश तसा बुद्धीने हुशार, परंतु घरची परिस्थिती अगदी गरिबीची, म्हणून त्याचे शिक्षण सुटले होते. तर मंगेशला शिक्षणात फारशी रुची नव्हती, म्हणून त्याचे शिक्षण थांबले होते. दोघेही बेकार होते. कामधंदा पाहण्यासाठी दोघेही शहरात आले. एका कंपनीत दोघांनी इंटरव्ह्यू दिला. मालकाने मंगेशला गोदामात पॅकिंगची खोकी उचलण्याचे काम दिले आणि दिनेशला कार्यालयात हिशोब पाहण्याचे काम दिले. महिना पूर्ण झाला. मालकाने मंगेशला 200 रुपये पगार दिला व दिनेशला 400 रुपये पगार दिला. हे पाहून मंगेशला वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी मालक गोदामात आला असता त्याने मालकास याचे कारण विचारले. त्यावर मालक म्हणाला, रस्त्यावर समोर एक ट्रक उभा आहे, त्यात काय आहे ते विचारून ये. मंगेश ट्रकवाल्याकडे गेला. मालकाकडे परत येऊन म्हणाला, त्यात गहू आहेत. मालकाने विचारलं, तो कुठे चालला आहे? मंगेश पुन्हा धावत गेला आणि विचारून आला, ट्रक मुंबईला चालला आहे. मालकाने विचारलं, तो कुठून आला आहे? मंगेश पुन्हा विचारायला धावत गेला. तो विचारून आला. तेवढ्यात दिनेश तेथे आला. मालक दिनेशला म्हणाले, अरे बाहेर एक ट्रक उभा आहे, त्यात काय आहे पाहून ये. दिनेश बाहेर गेला आणि परत आल्यावर मालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने एकाच खेपेत दिली. एकाच वेळी तो सर्व माहिती गोळा करून आला होता. तेव्हा मालक मंगेशला म्हणाले, तुमच्या दोघातला फरक लक्षात आला का? तोच फरक तुमच्या पगारात आहे. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आमचं काम तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मराठी स्टोरीज.